मकर संक्रांतीच्या दिवशी इशिकाच्या घरी पतंगबाजीचं खास आयोजन करण्यात आलं होतं. दोन्ही कुटुंबांमध्ये चांगला सुसंवाद आणि मैत्रीचं नातं होतं. त्यामुळे तीज तिहार सण उत्सव एकत्रच साजरे केले जायचे. लहानपणीच आर्यनने इशिकाला पतंग उडवायला शिकवलं होतं. दोघांमध्ये जोरदार स्पर्धा होत असे. आर्यन त्याच्या गच्चीवरून तर इशिका तिच्या गच्चीवरून पतंग उडवत असे. आजही आर्यन त्याच गच्चीवर होता. त्याला हा सण फारच आवडायचा, कारण यामध्ये त्याचा आणि इशिकाचं छान जमत असे आणि इशिका त्याच्या व्यतिरिक्त कोणासोबतही पतंग उडवत नसे. आता पतंगबाजीचा सिलसिला सुरू झाला. जसं जसं आर्यनची पतंग आकाशात उंच झेप घेत होती, तसं इशिका ओठ फुलवत स्वतःची पतंग त्याच्या पतंगपेक्षा अधिक उंच नेण्याचा प्रयत्न करत होती. पण आर्यनला तिला छेडण्यात मजा यायची. तो तिला चिडवण्यासाठी आपली पतंग अजून उंच नेई. यावेळी इशिका जिंकण्याच्या नादात आपल्या गच्चीच्या सर्वात उंच माच्यांवर चढली, जेणेकरून तिच्या पतंगाला अधिक वारा आणि उंची मिळेल. आर्यन तिच्याकडे बघत नव्हता, पण अचानक गच्चीवरून आवाज आला, "इशू, खाली उतर, पडशील." "इशिका." आर्यनने तेच दृश्य पाहताच लगेच आपल्या गच्चीवर चढून मोठ्याने ओरडला, "खाली उतर, वेडी मुलगी." "नाही, तू जिंकशील ना पुन्हा एकदा, नेहमीप्रमाणे." आर्यन दरवर्षी पतंगबाजीत इशिकाला हरवत असे, कारण तिच्या हरलेल्या निरागस चेहऱ्यावरचे हावभाव त्याला फार आवडायचे. "डफर, हार जिंकण्यासाठी जीव धोक्यात घालशील का?" "हो, यंदाची संक्रांती मला जिंकायची आहे," इशिकाने ठामपणे सांगितलं आणि ती माच्यांवर हात पुढे करत चढू लागली. तेवढ्यात आर्यन जोरात ओरडला, "हे घे." इतकं बोलून त्याने आपल्या हातातली पतंगाची दोर ओढून तोडली. क्षणातच त्याची पतंग मांज्यांपासून वेगळी झाली आणि दूर आकाशात गेली. या सगळ्यामध्ये आर्यनच्या बोटाला काप बसला, पण त्याने काहीही न दाखवताच गप्प राहिला. दुसऱ्या बाजूला इशिका त्याच्या या कृतीवर खुश होऊन ओरडली, "वो काटा, वो मारा," असं म्हणत ती खाली उतरली. इशिकाला आनंदी पाहून आर्यनला हायसं वाटलं. तिला पाहताच त्याने आपली रक्त येणारी बोटं तोंडात धरली आणि मनातच विचार करत राहिला, "तुझ्या चेहऱ्यावरच्या हसूसाठी अशा 100 पतंगा आणि अशा कितीतरी बोटांच्या जखमा कुर्बान." खाली उभी त्याची दी डोक्यावर हात ठेवून फक्त आर्यनकडेच बघत राहिली. आर्यनच्या मदतीने केवळ इशिकाचा प्रोजेक्ट पूर्ण झालं नव्हतं, तर तिला चांगले गुणही मिळाले होते. आता त्यांचे फायनल परीक्षांचे दिवस जवळ येत होते आणि थोडंफार लिहून इशिका पास होईल अशी शक्यता होती. हे सगळं आर्यनच्या मदतीशिवाय शक्य झालं नसतं, हे इशिकाला माहिती होतं. पण ती दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्यू ही पॉलिसी फॉलो करत होती, म्हणून तिने त्याला काहीही बोललं नाही. आर्यनसुद्धा सॉरी थँक्यूच्या पलीकडे गेला होता. त्याला फक्त इशिकासाठी काहीतरी करणं आवडायचं आणि तो ते निस्वार्थ भावनेने करायचा. इशिका जिथं निर्धास्त होती, तिथं आर्यन विचारांच्या गर्तेत अडकलेला होता. शेवटी कोण होता तो, जो इशिकाला आवडतो, हे त्याला अजूनही माहीत नव्हतं, कारण त्या दिवशी दोघांमध्ये झालेली ती गोष्ट अर्धवटच राहिली होती. हिवाळा हळूहळू संपत आला होता. आता दोघांची पुन्हा भेट झाली, ती सोनू दीदीच्या लग्नात, जी त्यांच्या बोर्ड परीक्षांच्या आधी होळीच्या सुमारास ठेवली गेली होती. सोनू दीदी आर्यनची बेचैनी ओळखत होत्या, पण इशिकाची बेफिक्री आणि मोकळेपणा त्यांना काळजीत टाकत होते. जर त्यांच्या मनात जी शंका होती ती खरी ठरली तर आर्यनसाठी ते योग्य नसेल, कारण इशिकाच्या डोळ्यात आर्यनसाठी कोणतेही भाव दिसत नव्हते. आता त्यांच्या स्वतःच्याही लग्नाच्या तयारी सुरू झाल्या होत्या, त्यामुळे आर्यनची काळजी कोण घेईल? त्यांना लवकरच आर्यनशी याबद्दल बोलणं गरजेचं वाटत होतं, पण लग्नाच्या गडबडीत आर्यन एकदम हरवलेला, मुरगळलेला वाटत होता. इशिका मात्र प्रत्येक विधीत उत्साहाने भाग घेत होती. प्रत्येक वेळेस ती साज शृंगार करून येत असे आणि तिला असं सजलेलं पाहून आर्यनच्या मनातल्या भावना एकदम गडगडाट करून वाजायला लागत. हळदीच्या विधीत इशिका पिवळ्या रंगाचा सूट घालून आली होती, ज्यात ती फारच सुंदर दिसत होती. जसं ती सोनू दीदीच्या गालावर हळदी लावत होती, ते पाहून आर्यनच्या मागच्या होळीचे क्षण आठवले. तेव्हाही इशिकाने त्याला अशाच प्रकारे रंग लावला होता. म्हणजे त्यावेळीसुद्धा तिच्या मनात काही वेगळं नव्हतं. ही तर तिची सवय होती आणि आर्यन मात्र त्या सवयीला प्रेम समजून बसला होता. असं म्हणतात ना, ते सगळ्यांशीच प्रेमाने वागतात. चूक आपलीच असते जेव्हा आपण त्या प्रेमात अर्थ शोधतो. अगदी असंच झालं होतं आर्यनचं. त्या मैत्रीच्या नात्यात आर्यनच्या मनात प्रेमाचं सौम्य मिश्रण तयार झालं होतं, जे त्यानेच निर्माण केलं होतं. आता एखाद्या गोष्टीची आपल्याला जर कल्पना आली, तर आपण त्या गोष्टीबाबत सामान्य राहूच शकत नाही. आणि आता आर्यनसुद्धा सामान्य राहिला नव्हता. त्याच्या नजरेत इशिकाबद्दल काहीतरी वेगळंच झळकू लागलं होतं, पण इशिकाच्या नजरेत मात्र असे कोणतेही भाव नव्हते. म्हणूनच संगीताच्या रात्री जेव्हा सर्वांनी दोघांना एकत्र डान्स करायला सांगितलं,
तेव्हा आर्यनने स्वतःचा हात मागे घेतला होता आणि तिथंच इशिका मात्र बिनधास्तपणे नाचत होती. तिने आर्यनचा हात पकडून त्याला तिच्यासोबत बोलावलं. मला डान्स येत नाही असं म्हणणारा आर्यनही तिच्यासोबत मनसोक्त नाचू लागला, कारण त्याला कधीही इशिकाची विनंती नाकारता आली नव्हती. आणि मग अचानक असं गाणं वाजायला लागलं, ज्याच्या ओळींमध्ये आर्यनच्या मनाचा हालेदिल स्पष्ट दिसून येत होता. कदाचित, कधीही सांगू शकणार नाही मी तुला, बोलायचं नसेल तर समजून घे तू. कदाचित, कदाचित, कधीतरी माझ्या विचारात तू कुठेतरी हरवलेली सापडशील. मला कदाचित. आर्यन इशिकासोबत डान्स करत होता आणि त्याचे डोळे फक्त तिच्याकडेच होते. तिच्या कानात झुलणारे मोठाले झुमके, डोळ्यात भरलेला काळा काजळ आणि ओठांवर तीच बिनधास्त स्मित हास्य. ती आर्यनसोबत पावलोपावली नाचत होती आणि आर्यन त्या गाण्याच्या प्रत्येक ओळीसोबत तिच्याकडे पाहत होता. हेच तर आर्यन अनुभवत होता. तोही प्रेमावरच अडकलेला होता. तो इशिकाला फक्त एक मैत्रीण म्हणून पाहणं कधीच थांबवलं नव्हतं. त्याच्या मैत्रीच्या नात्यात आता प्रेमाची हलकीशी सरमिसळ होऊ लागली होती. कदाचित, किंवा कदाचित तो तिला खरंच मनापासून आवडू लागला होता. कदाचित. आणि इशिका या सगळ्यांपासून पूर्णतः अनभिज्ञ होती. उफ, हे कदाचित. आपल्या अनखत भावनांना नाव मिळतंय हे जाणून आर्यनचा गळा कोरडा पडला. तो पटकन डान्स फ्लोअरवरून उतरून बाहेर गेला आणि एकदम एकाच घोटात पाणी प्यायला. आता त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटत चाललं होतं. तो थेट इशिकाच्या घरी गेला, जे तात्पुरतं रिकामं होतं, कारण सगळे लोक आर्यनच्या घरी संगीत कार्यक्रमासाठी गेले होते. आर्यनने तिथेच झोपायचं ठरवलं आणि इशिकाच्या खोलीत गेला. असं नव्हतं की तो पहिल्यांदाच त्या खोलीत गेला होता, पण आज काहीतरी वेगळं होतं. बेडच्या मागे इशिकाच्या फोटोचा कोलाज लावलेला होता आणि त्या प्रत्येक फोटोवर आर्यनचं मन जडलेलं होतं, कारण ते फोटो त्याच्याच पसंतीने निवडलेले होते. तो ज्यापासून पळत होता त्या सगळ्याच गोष्टींना तो सामोरा जाऊन उभा राहिला होता. त्याला ते फोटो स्पर्श करावेसे वाटत होते, पण त्याचे हात थरथर कापत होते. तो डोकं हलवत खोलीतून बाहेर पडणार होता, पण काहीतरी विचार करून परत आत गेला आणि तसाच बेडवर झोपून गेला. त्या विचारात तो केव्हा झोपला त्याला कळलंच नाही. सकाळी जेव्हा त्याच्या छातीत कोणाचा तरी हात जाणवला, तेव्हा त्याची झोप उडाली. समोर इशिका इतकी जवळ पाहून तो गोंधळून गेला, स्वतःवरच चिडला. इशिका? त्याने तिला हलवून उठवलं. श्श, झोपू दे ना. ती अजूनही झोपेतच होती. पागल मुलगी, माझ्यासोबत का झोपलीस? तो चिडून बोलला. ओ हिरो, माझं घर, माझी खोली, माझा बेड, तू झोपलायस इथे. मी तर फक्त 1 तासापूर्वीच झोपेत येऊन इथे पडले. इशिकाने पटकन उत्तर दिलं आणि आर्यनला आठवलं की तोच रात्री इथे आला होता. इशिका अजूनही झोपेतच बोलत होती. विस्कटलेले केस, बेढप कपडे आणि एक बेफिकीर शांतता तिच्या चेहऱ्यावर होती. आर्यन तिला अशा रूपात पाहून लाजून गेला. त्याने काय काय वेगळंच समजून घेतलं होतं. शेट, कोणी पाहिलं तर? तो पटकन आपले केस सावरत उठला आणि इशिकावर एक नजर टाकून तिथून बाहेर निघून गेला. इशिका मात्र खांदे उडवत परत झोपी गेली. आर्यन परत आल्यावर मागच्या रात्रीचे विचार विसरण्याचा प्रयत्न करत दिवसभर स्वतःला कामात व्यस्त ठेवू लागला, कारण आज सोनू दीदीचं लग्न होतं. त्यांना आर्यनशी बोलायचं होतं, पण तो तर रात्रीपासून कुठेच दिसला नव्हता. शेवटी सोनू दीदीने लग्नाच्या दिवशी संध्याकाळी त्याला त्यांच्या खोलीत बोलावलं. त्या तयार होऊन बसलेल्या होत्या आणि आजूबाजूला सर्व मैत्रिणी होत्या. आर्यन आल्यानंतर त्यांनी सर्वांना बाहेर पाठवलं. जसा आर्यन आत आला त्याच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं, कारण त्याच्या लाडक्या बहिणीला आता या घरातून विदा व्हायचं होतं. ती त्याची कायमची साथी होती. ती त्याला स्वतःपेक्षा जास्त ओळखत होती. तो बराच वेळ तसाच तिला पाहत राहिला आणि मग एक नकली हसू चेहऱ्यावर आणत मिश्किलपणे म्हणाला, दी, हे काय? सगळ्या जगाचा मेकअप एकटीने केलायस का? धत, गप्प बस. दीदीसुद्धा हसू न थांबवू शकल्या. मग अचानकच त्यांनी आर्यनकडे पाहत विचारलं, खूप आवडते ना तुला इशिका? या ओळीनंतर आर्यनच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं आणि त्या जागी डोळ्यातली ओल भरून आली. उफ, इथे सगळ्यांनाच दिसायला लागलंय, पण जिने जाणून घ्यायला हवं फक्त तीच अनभिज्ञ आहे. आर्यन त्या क्षणी भावना व्यक्त करू इच्छित नव्हता. त्याने थेट नकार दिला. व्हॉट? काय झालंय तुम्हाला दी? मी तिला का पसंत करणार म्हणे? ती तर... आर्यन अडखळत आपली गोष्ट सांगत होता, पण त्याआधीच सोनू दीदीने तिच्या हातात लपवलेला कागद त्याच्यासमोर ठेवला. आता आर्यन अगदीच निरुत्तर झाला, कारण त्याच्यासमोर तीच पेंटिंग होती जी त्याने त्या दिवशी गच्चीवर इशिकाच्या विचारात हरवून काढली होती आणि तिथंच विसरून गेला होता. आर्यन पटकन मागे वळला. त्याने आपल्या डोळ्यांतील ओल दीदींना दाखवायची नव्हती. आर्यन, काय झालं? चुकीचं काय आहे यात? खरं तर हे तर व्हायचंच होतं. तुला स्वतःलाही माहीत आहे ना, तुझं आणि तिचं लग्न लहानपणी ठरलेलं होतं.
ही गोष्ट ऐकायची नव्हती आर्यनला. तो लगेच बोलला, दी, तुम्ही तिथंच आहात, मी तिथंच आहे, पण टी. त्याचा गळा भरून आला होता. काय झालं? दी, मला शंका आहे तिच्या मनात कुणीतरी दुसराच आलाय. हे तो अगदी मुश्किलीने म्हणू शकला. काय? दी, तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही मम्मीला काही सांगायचं नाही. मी नाही इच्छित की त्या इशिकाच्या आईला काही बोलून टाकतील. बस. त्यांची ही चर्चा अर्धवटच राहिली, कारण तेवढ्यात इशिका तिथे पोहोचली. ती सोनूदीच्या गळ्यात हात घालत बोलली, सोनूदी, किती सुंदर दिसताय तुम्ही. ती दिसताच आर्यनने पटकन डोळे पुसले आणि ताबडतोब तिथून बाहेर निघून गेला. अरे याला काय झालं दी? इशिका त्याच्या मागे पाहत म्हणाली. काही नाही, माझ्यासाठी सेंटी होतो थोडा. ओ, ही इज टू क्यूट. दीदी इशिकाकडे पाहू लागल्या. खरंच आर्यन म्हणतोय ते खरं आहे का? पण इशिका तर कायम त्याची स्तुती करत असते. त्यांना वाटलं एकदा स्पष्ट बोलूनच पाहावं. इशिका, दी, आर्यन कसा वाटतो तुला? त्यांनी तिच्या मनाचा अंदाज घेत विचारलं. तो झल्ला आहे, पागल आहे माझ्या मागे, पण क्यूट पण खूप आहे. इशिका, माझा खरा अर्थ? हो ना दी, सांगते ना. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. खूप छान वाटतो मला. पण इतकं म्हणताच इशिका थांबली. इशिकाच्या पणवरच सोनू दिदीचं काळीच थांबल्यासारखं झालं. इशू, स्पष्ट बोल बाळा, दी घाबरून म्हणाल्या. ती, मी आर्यनलाही सांगायचा प्रयत्न केला होता, पण त्याने ऐकलंच नाही. मी तुला सांगते दी, मी कुणाला तरी पसंत करते. आर्यन? त्याने आशेने विचारलं, पण इशिकाने नकारार्थी मान हलवली आणि सोनूदीचं हृदय क्षणभर थांबल्यासारखं वाटलं. आता आर्यनला काय सांगणार? म्हणजे त्याचा संशय बरोबर होता. इशिकाच्या मनात खरंच कुणीतरी दुसरंच आहे. पण इशिका अजून लहान आहे. जरी आर्यनही खूप मोठा नसेल तरी तो तिच्यापेक्षा मोठा आहे. उफ, हे दोघं काय करत आहेत? सोनूदी मनातल्या मनात गोंधळात होत्या. तेवढ्यात वरात येण्याचा आवाज आला आणि इशिका आपला लेहंगा सावरत खाली पडाली. आता काही विचारायचं नाही, आधी लग्न होऊ द्या, सोनूदीने मनाशी ठरवलं. खाली. आर्यन मंडपाजवळ उभा राहून आपल्या जिजाजींशी बोलत होता. तेवढ्यात सोनूदीला खाली आणण्यात आलं. इशिका त्यांच्यासोबतच चालत होती. आर्यन तिला पाहून एकदम हरवून गेला. हिरव्या आणि लाल रंगाच्या लेहंग्यात ती फारच सुंदर दिसत होती. आज पहिल्यांदाच लेहंगा घातला होता तिने. हे तिच्या चालण्यातून स्पष्ट जाणवत होतं. तेच गोंधळलेपणा, तेच निरागसपण, ज्यावर आर्यन फिदा होता. त्याला इशिका अशीच हवी होती, जशी ती आहे तशीच. पाठीमागून चालत येणाऱ्या सोनूदीकडे त्याची नजर गेली. त्या त्याच्याकडेच बघत होत्या. त्याने हसून सगळं ठीक आहे असं चेहऱ्यावर दाखवून त्याची चिंता थांबवली. लग्नाची सर्व विधी पूर्ण झाली. आता जेव्हा विदाईची वेळ आली तेव्हा आर्यनला पहिल्यांदा त्या रिकामेपणाची भावना जाणवली. कारण सोनूदी आणि इशिका हे दोनच त्याचे खरे मित्र होते. तो सगळं काम अंगावर घेत होता जेणेकरून विदाईमध्ये सहभागी होण्याची गरजच भासू नये आणि त्या दुःखाशी सामना टाळता यावा. पण जेव्हा त्याने मम्मीची अवस्था पाहिली तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे यावंच लागलं. तेवढ्यात दी त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या. तो त्यांचा लाडका भाऊ होता. त्यांचं नेहमीच त्याच्यासाठी काळजीचं जास्त होती की फक्त त्याच्यासोबत सगळं योग्य व्हावं. पण आता त्याचं इशिकासाठी वाढत चाललेलं प्रेम त्याला अशा वाटेवर घेऊन जाईल का, जिथे शेवटी काहीच उरणार नाही? कारण जे काही होतं ते स्पष्ट होतं. इशिकाच्या वागण्यातून, बोलण्यातून हे एकतर्फी प्रेमच होतं. आणि एकतर्फी प्रेमात कधी कुणाचं भलं झालंय का? ती आर्यनच्या गळ्यात पडून रडल्या आणि त्याच्या शेरवानीच्या खिशात ती पेंटिंग ठेवून दिली. आर्यन रडतच म्हणाला, दी, आपण बरोबर होतात. मी पळतच होतो या सगळ्यापासून. पण खरं तर हेच होतं की मी इशिकाला खरंच प्रेम करायला लागलोय. थांब, वचन दे. बोल दी, तू स्वतःचा आणि मम्मीचा नेहमी काळजी ठेवशील, कोणतीही परिस्थिती असो. सोनूदीने अचानक हे का सांगितलं? कारण तिला इशिकाची ती गोष्ट आठवली होती. तिच्या त्या उत्तरावर आर्यन आणि त्याचे मम्मी दोघांचंही हृदय तुटणार हे निश्चित होतं. हो दी. आर्यनने तिला घट्ट मिठी मारली आणि होकार दिला. सोनूदी त्याला त्या क्षणी काय म्हणावं, काय समजवावं तेच कळेना. म्हणून तिने काहीतरी न सांगता त्याला शांत करत गाडीत बसली आणि घरी जाऊन बोलते असा विचार करत निघून गेली. इकडे आर्यनला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की जी गोष्ट त्याने आजपर्यंत स्वतःलाही स्पष्टपणे कबूल केली नव्हती, तो ती दिला कसा सांगून गेला. सोनूदीची गाडी जशी पुढे सरकली तसा तो धावतच आपल्या खोलीत गेला. कारण आता त्याला स्वतःलाही सगळं समजावून सांगायचं होतं, स्वतःलाच. यानंतर पुढे काय होते ते पहा पुढच्या भागांमध्ये. धन्यवाद.